श्री स्वामी समर्थ. स्वामींचे बाळ आहे माझे. हॅलो, नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे, कारण ब्लॉग स्टार्ट करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगत आहे आमची सध्या पॅकिंग चालू आहे आणि मी जात आहे इराबरोबर रत्नागिरी टूरला. 3 दिवसाचा प्रवास आहे आमचा. फर्स्ट टाईम इराबरोबर मी ट्रॅव्हल करणार आहे, ते पण एवढ्या लांब. ही जी ट्रिप आहे ती मॅनेज केली आहे माझ्या सिस्टरच्या फ्रेंड्सने आणि सगळे मिळून आम्ही जात आहोत. सिस्टर पण आहे माझ्याबरोबर, पण तिला घेऊन एवढा लांब आम्ही पहिल्यांदाच जात आहोत. थोडं एक्सपिरियन्स येईल ती ट्रॅव्हलमध्ये कशी कम्फर्ट आहे की नाही. आणि आम्ही खूप प्लेसेस असे फिरणार आहोत. गणपतीपुळे, मार्लेश्वर, मॅजिक गार्डन, भाटे बीच, आरेवारे बीच. मला जेवढं जमेल तेवढं मी कवर करण्याचा प्रयत्न करेन, जेवढं जमेल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करेन या व्लॉगमध्ये. कारण इरा आहे माझ्याबरोबर आणि तिचं सामान खूप आहे आणि मला ते कॅरी करायचं आहे. म्हणजे ती आता 6 मंथ आहे, तर त्यामुळे तिचं थोडंसं ती फीडिंग कमी करते आणि ती बाकीच्या गोष्टी तिला कन्झ्युम जास्त करते, तर त्या पण गोष्टी मी घेतल्या आहेत. तर हे बघा, ही सुटकेस घेतली आहे मी एक. इथे माझे कपडे आहेत आणि इथे फक्त इराचे कपडे आहेत. आणि हे इराचे मी गोधडी घेतली आहे, ती याच्यावरतीच झोपते. आणि हे बघा, हे सगळे तिचे टोपरे, ब्लँकेट घेतला आहे मी, टॉवेल आहे तिचा, सगळे तिचे ड्रेसेस आहेत, सगळं मी कॅरी केलं आहे तिचं. आणि तिचे जे फूड रिलेटेड गोष्टी आहेत त्या पण याच्यामध्ये मी कॅरी केल्या आहेत सगळ्या. हा तिचा बॉटल ब्रश आहे आणि तिचे उद्यासाठी मी एक्स्ट्रा हगीज साईडला घेतले आहे, छोट्या बॅगमध्ये ठेवणार आहे तिच्या. आणि ही एक बॅग आहे, तिचे मेडिसिन्स वगैरे मला सगळं घेऊन जायचं आहे. तर आता आपण सकाळीच भेटूया. सो फायनली आता आम्ही निघालो आहोत आणि 5:30 वाजल्यापासून आम्ही वेट करत होतो गाडीचं. तर गाडीमध्ये आता आम्ही फायनली बसलो आहोत. आणि ही बघा इरा एकदम मस्त, इराचे डोळे बघा कसे एकदम टकाटक बघते सगळीकडे. समर्थ महाराज की जय. आई महालक्ष्मीचा आई एकविरेचा. श्री स्वामी समर्थ. स्वामींचे बाळ आहे माझे, स्वामींचे बाळ आहे ना इरा. तर आम्ही इथे उतरलो आहोत 8:30 वाजता आणि ते नाश्ता वगैरे करणार आहोत. आणि ही बघा आमची गाडी किती मस्त आहे. हे हॉटेल आहे, पेनमध्ये आलो आहोत आम्ही नाश्ता करण्यासाठी. सगळेजण आता आतमध्ये गेले आहेत नाश्ता करण्यासाठी. आता आम्ही नाश्ता करून आलो आहोत गाडीमध्ये आणि नाश्ता खूप छान होता इथे. आणि इरा बघा आता उठली आहे. इराची गुड मॉर्निंग झाली आहे. इरा हॅलो.
अजून आम्ही बसमध्येच आहोत, अजून पोहोचलो नाही आहोत हॉटेलवरती. संध्याकाळचे वाजले आहेत 7. आम्ही सकाळी 8 वाजल्यापासून आम्ही सकाळी 6 वाजता बसलो आहोत बसमध्ये, ते अजूनपर्यंत बसमध्येच आहोत. लंचला थांबलेलो, आमची गाडीचा टायर पंक्चर झालेला, त्यामुळे आमचा वेळ तिथेच गेला. आणि गाडी मध्ये थांबत चालली आहे. आजचा दिवस ट्रॅव्हलमध्येच गेला आहे. आता बघू हॉटेलवरती पोचल्यावरती काय करता येईल. आणि वहिनी आवडी टाकायचं होतं त्याने निघतच नव्हतं. इरल फिडिंगला घेतला आहे. आता आम्ही हॉटेलमध्ये चेकिंग केलं आहे आणि डिनरला जाणार आहोत. जवळच आहे आणि बेबीचं पण मला खाण्याचं बघितलं पाहिजे. तर जवळच इथे काकींचं माहेरसुद्धा आहे, म्हणजे आमच्याबरोबर ज्या आहेत माझ्या सिस्टरचे फ्रेंड त्यांचं माहेर आहे. तर तिथे जाऊन आम्ही बेबीचं फूड तयार करणार आहोत आणि त्याच्यानंतर मग तिला भरवून वगैरे मग जेवणासाठी आम्ही खाली जाणार आहोत हॉटेलमध्ये. काय नाव हॉटेलचं? हॉटेल प्रभा. सुरव्यांचं आहे. तर हे हॉटेल प्रभा आहे आणि आता आम्ही इथे जेवायला आलो आहोत रात्रीचं डिनरसाठी. इथे व्हेज नॉनव्हेज सगळं अवेलेबल आहे. आमच्या हॉटेलच्या बाजूला हे नमन चालू आहे आणि आम्ही ते नमन बघायला आलो आहोत. खूप मस्त वाटतं गावी आल्यावरती ह्या सगळ्या गोष्टी बघायला भेटतात. तर फ्रेंड जेवून वगैरे आलो आहोत आणि रूम मी तुम्हाला दाखवेनच कसे आहेत ते. आजचा दिवस खूप हेक्टिक होता. सकाळीच पेनला आम्ही उतरलो, त्याच्यानंतर मग आम्ही तिकडे नाश्ता केला. दुपारी आमची गाडी बंद पडली महाडच्या हायवेवरती आणि खूप डिफिकल्टीज आल्या मध्ये आणि यायला आम्हाला इथे 8:30 वाजले. आमचे काही स्पॉट झाले नाहीत. उद्या सगळे स्पॉट करणार आहोत आम्ही. आणि मी आल्यानंतर बेबीचं फूडचं प्रिपरेशन वगैरे केलं, बिकॉज तिला मी फक्त फिडिंगवरतीच ठेवलेलं दिवसभर. आणि आता उद्या बघू काय काय मजा येते, कारण उद्या आम्ही बाकीचे सगळे स्पॉट करणार आहोत. तर उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं बघायला भेटेल. जे हॉटेलचे रूम्स पण खूप छान आहेत. हॉटेलचे मी डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच सगळे, ते पण तुम्ही बघून घ्या, कारण खूप स्वस्त हॉटेल भेटलं आम्हाला. आणि हॉटेल क्लीन अँड नीट आहे. हायजीन खूप मेंटेन केली आहे इकडे.
आणि सर्विसेस पण खूप छान आहेत. तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.